श्रीपादराजम शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 39। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत म्हणजे शंबल से लेकर शंबल तक। शंबल म्हणजे कैलास पर्वताच्या मागील तिबेट मधील एक विशिष्ट प्रांत, जिथं सर्व शास्त्रीय असून शास्त्राचा एकही नियम लागू नाही। असं कसं शक्य आहे? स्वतःच निर्माण करायचं आणि स्वतःच त्याला अपवाद राहायचं? होय, असाच आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा शंबल प्रांत आणि असेच आहेत श्रीपाद श्रीवल्लभ। श्रीपाद श्रीवल्लभ मला समजले असं वाटू लागताच लगेचच मुखातून शब्द येतात, नेती नेती। नाही, श्रीपाद केवळ असेच नाहीत तर असेही आहेत, अशी ही दिव्य विभूती सामान्य भक्त काय तर महान योग्यांच्याही आकलन शक्तीच्या पलीकडची। इन मीन 250 पानांचं त्यांचं चरित्र पिठापूर कुरवपूर फिरत राहते। वाचकही त्यात गुंगून जातो। प्रत्येक अध्याय फ्लॅशबॅक पद्धतीने लिहिलेला। कुरवपूरच्या दिशेने निघालेला शंकर भट्टास एखाद्या गावात श्रीपादांच्या ऋणानुबंधातील कुणी भेटला की फ्लॅशबॅक सुरू। पुढच्या गावात पुन्हा नव्याने फ्लॅशबॅक। सुरुवातीला चरितामृत वाचताना तर काहीच समजायचंच नाही। फ्लॅशबॅक मधले संदर्भ लागायचे नाहीत। बरं, विचारावं तर कुणाला? ग्रंथ तर काही वर्षांपूर्वी चालेला। असं वाटायचं की शंकर भट्टाने सरळ वर्तमानात का नाही लिहिलं, तरीही ग्रंथ वाचन सुरूच ठेवलं। हळूहळू लक्षात यायला लागलं की ग्रंथ रचयिता शंकर भट्ट हा नाममात्र आहे, लिहून घेणारे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत। गुप्त होण्यापूर्वी त्यांनी स्वतः या ग्रंथाची मंजूर केली होती। 250 पानांचा हा ग्रंथ म्हणजे अदृश्य जगाने भौतिक जगाला दिलेली मोठी देणगी आहे। हे अदृश्य जग म्हणजे तिबेट मधील शंबल प्रांत व भौतिक जग म्हणजे पृथ्वीवर राहणारा माणूस, ज्यात आपण आहोत। श्रीपाद त्रिमितीच्या पलीकडे आहे तर आपण त्रिमितीने बद्ध आहोत, जाणीवा सीमित आहोत। कर्मबंधन नियमानुसार त्रिमितीच्या पिंजऱ्यात आजन्म कारावास भोगत आहोत। फक्त आपल्यात प्लस पॉइंट एवढाच आहे की आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन, उपदेश, अनुग्रह, आशीर्वादाची आस लागली आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत आपला दिवस सुरू होतोय व श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये म्हणत आपला दिवस संपत आहे। भक्तांची सततची ही आस पाहून श्रीपादांनी त्यांचं चरितामृत शंकर भट्टाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे। आता आपली जबाबदारी आहे की श्रीपादांना जाणून घेणं। खूप वेळा चरितामृत वाचताना हळूहळू लक्षात येत आहे की खूपच कमी घटना या भूमीवर घडल्या आहेत आणि बहुतांश घटना या त्रिमिती पलीकडील क्षेत्रात घडलेल्या आहेत। पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला उडुपी बालकृष्ण शंकर भट्टास कन्याकुमारीला पाठवून देतात, तर कन्याकुमारी त्याला कुरवपूरकडे धाडताना सांगते की दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ रूपात कुरवपूर क्षेत्रात लीला करत आहेत, तू त्यांच्या दर्शनाला जा। देवीची आज्ञा शिरसावंद्य मानून शंकर भट्ट उत्तरेकडे तोंड करून चालायला लागतो व पहिल्या टप्प्यात मरुत्वमलई गुहेत पोहोचतो। येथून शंबल इफेक्ट सुरू होतो, कारण येथे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये उच्चारण करणारा पट्टेरी वाघाच्या रूपातील व्याघ्रेश्वर शर्मा शंकर भट्टास भेटतो। ही अतिशय असामान्य घटना आहे। पिठापूर जवळच्या पश्चिम गोदावरी प्रांतातील गोदावरी 7 पात्रात विभागून समुद्रात जेथे संगम पावते तेथील अत्रेयपूर येथील व्याघ्रेश्वर शर्मा नावाच्या तरुणाला श्रीपाद श्रीवल्लभ बालरूपात दर्शन देऊन हिमालयात बोलवतात, म्हणजे शंबल प्रांतात बोलवतात। एका कुत्र्याच्या सोबतीने तो तेथे पोहोचतो। उर्वशी कुंडात स्नान करून तेथील महात्मा त्याला नरनारायण गुहेत क्रियायोगाची दीक्षा देऊन 1 वर्षासाठी बसवून हे महात्मा त्यांचे गुरु महावतार बाबाजींचे दर्शनास द्रोणागिरीवर जातात। 1 वर्षाने परत आल्यावर व्याघ्रेश्वर शर्माचे वाघात रूपांतर झालेले असते। येथे हे महात्मा निक्षून सांगतात की ही सर्व कृपा श्रीपाद श्रीवल्लभांची आहे। ते साक्षात दत्तप्रभूच आहेत।
त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठापुरात सवितृ काठकचयन नावाचा महायज्ञ केला होता. निमंत्रित शिवपार्वतींनी प्रसन्न होऊन भारद्वाज महर्षींना वरदान दिले, ज्याच्याने भारद्वाज गोत्रात अनेक महात्मा, ज्ञानी, सिद्ध अवतरले. या घटनांची नोंद पैंग्य ब्राह्मण ग्रंथात आहे. हे पैंग्य ब्राह्मण ग्रंथ सांद्र सिंधू वेद शंभल गावात सुरक्षित आहेत. आता ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय ते पाहू. 4 वेद आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. वेद हे वैदिक संस्कृत भाषेत आहेत. ही आपल्या प्रचलित संस्कृत भाषेपेक्षा वेगळी आहे. इसवी सनाच्या पूर्वी 600 ते इसवी सनाच्या पूर्व 2000 दरम्यानची ही हिंद आर्य भाषा आहे, म्हणजे आजपासून 2600 वर्ष आधीपर्यंत. ही भाषा इराण तथा युरोपमध्ये वापरात होती, कारण ते विशाल भारतातील भाग होते, म्हणजे भारतीय उपमहाद्वीपातील. मुळात कौरव हे इराण भागातील कुरु महाभारत युद्धात जे कौरव कुरुक्षेत्रात येऊन लढले नाहीत, म्हणजेच पांडवांकडून मारले गेले नाहीत, ते आज कुरेशी आहेत, जे आज गोवंशासह प्राणी कत्तल करत व्यवसाय करतात. वेदांची रचना पद्य म्हणजे कविता, ऋचा, ओवी या स्वरूपात आहे. हे वेद आणि वेदांमधील मंत्र प्रक्रिया प्रत्यक्ष करण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिकल्स घेण्यासाठी वेद हे गद्य रूपात लिहिण्यात आलेले आहेत. जो वेदांचा भाग दुसरा आहे याला ब्राह्मण किंवा ग्रंथ असे म्हणतात. जे लोक ब्राह्मण ग्रंथाची प्रॅक्टिस करून त्याप्रमाणे राहत त्यांना ब्राह्मण संबोधण्यात येईल. ती जात नाही. ब्राह्मण ग्रंथाचे जे आचरण करत ते ब्राह्मण. आता 4 वेदांचे कोणते ब्राह्मण ग्रंथ आहेत ते पाहू. ऋग्वेद ऐतरेय ब्राह्मण शैशिरीय शाकल शाखा. कौशितकी ब्राह्मण शांखायन बाष्कल शाखा. दुसरा वेद सामवेद प्रौढ पंचविंश ब्राह्मण, षड्विंश ब्राह्मण, आर्षेय ब्राह्मण, मंत्र म्हणजे छांदिग्य ब्राह्मण, जैमिनीय म्हणजे तावलकर ब्राह्मण. तिसरा वेद यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेद यामध्ये शतपथ ब्राह्मण, माध्यंदिनीय वाजसनेयी शाखा. शतपथ ब्राह्मण काण्व वाजसनेयी शाखा. शतपथ म्हणजे शंबल प्रांतातील शतोपंथ, म्हणजे आज जगभरात विशेषतः महाराष्ट्रात पसरलेले यजुर्वेदी हे शंबल प्रांतातील आहेत. कृष्ण यजुर्वेद यामध्ये तैतिरीय ब्राह्मण, मैत्रायणी ब्राह्मण, कठ ब्राह्मण, कपिष्ठल ब्राह्मण. आणि चौथा वेद अथर्ववेद यामध्ये गोपथ ब्राह्मण म्हणजे पिप्पलाद शाखा. हे 4 वेद व परकीय आक्रमणांतून वाचलेले वरील 15 ब्राह्मण ग्रंथ आज उपलब्ध आहेत. किती ब्राह्मण ग्रंथ जाळपोळीमुळे काळाच्या पडद्याआड गेले असतील याची नोंद नाही. आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात. तो म्हणजे महात्म्याने सांगितलेला सांद्र सिंधू वेद व पैंग्य ब्राह्मण ग्रंथ जे शंबल प्रांतात सुरक्षित आहेत. म्हणजे हा सांद्र सिंधू वेद व त्यावरील पैंग्य ब्राह्मण ग्रंथ हा आपल्या पूर्वजांनी आक्रमणकर्त्यांना कळूच दिला नाही, जे शंबल या 4थ्या आयाम म्हणजे डायमेन्शन क्षेत्रात जतन करण्यात आले आहेत. गाणगापुरावर विजापूर, गुलबर्गा, अफजलपूर, यादगीर, रायचूर, शहाबाद दिशेने आक्रमण होण्यापूर्वी रहस्य हाती पडू नये म्हणून मूळ गुरुचरित्राचा बराचसा भाग गाळून सध्या प्रचलित असलेले गुरुचरित्र वर ठेवण्यात आले. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज काशीमध्ये 30 वर्षे राहिल्याने व त्यांनी हिमालय सव्य प्रदक्षिणा केल्याचे गुरुचरित्रात आहे. तथापि श्रीपादांप्रमाणे श्री गुरु देखील काशी कार्यक्रम आटोपून शंबल प्रांतात होते व गुरु प्रतिपदेला गाणगापुरात गुप्त होऊन पुनश्च शंबल प्रांतात आहेत हे आक्रमणकर्त्यांना समजू दिलेले नाही. एकूणच शंबल प्रांत हा जाणीवपूर्वक पहिल्यापासून गुप्त ठेवण्यात आला आहे. सांद्र सिंधू वेद व पैंग्य ब्राह्मण ग्रंथ हे संध्या भाषा व्याकरणासह लिहिले गेले आहेत. ही भाषा एक चित्रलिपी आहे. श्रीपादांचे मातामह म्हणजे आई सुमती मातेचे वडील श्री बापनाचार्य हे साक्षात सांद्र सिंधू वेद पंडित असल्याचे स्वतः श्रीपादांनी सांगितले आहे. तसेच पिठापूरमध्ये श्रीपाद, वडील अप्पलराज व आजोबा बापनाचार्य हे एकमेकांशी घरामध्ये याच भाषेत बोलायचे हे तिरुमलदासांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती जवळ कानिपाकम येथे शंकर भट्टास सांगितले आहे व इथूनच शंकर भट्टास
चरितामृत लिखाण प्रारंभ करण्याची आज्ञा मिळाली आहे. सन 1336 पूर्वी 108 वर्ष श्रीपाद श्रीवल्लभ तामिळनाडूमधील पळणी क्षेत्रात आल्याची नोंद आहे. तसेच त्यावेळी हिमालयातील ऋषींनी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभ चरणी येऊन पडत होती. सन 1319 साली महालय अमावस्येला अवधूतास भिक्षा वाढताना सुमती माता म्हणतात की असं ऐकलं आहे की दत्तप्रभू हे 100 वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत. सर्पदंशाने गतप्राण झालेला माधव नंबूद्री सूक्ष्म रूपात नागलोकात जातो. त्रिपुरांतकेश्वर पूर्वी पिठापूरकडे निघालेल्या शंकर भट्ट व धर्मगुप्तावर 64 योगिनी अर्धनारीश्वर रूपाची योग प्रक्रिया करतात. शंबल प्रांतातून व्याघ्रेश्वर शर्मा वाघाच्या रूपात बाहेर पडतो व जेथे जेथे ऋषी योगी तप करतात तेथे संरक्षणासाठी हजर असतो. तोच वाघाच्या रूपात कुरोपूरला येतो. श्रीपाद त्याच्यावर बसून त्याला कृष्णा नदी पार करून कुरोपूरमध्ये घेऊन येतात. तेथे तो गुप्त होत स्वतःचं कातडं श्रीपादांना आसन म्हणून देतो. अस्वलाचं घरात राहणं, प्राणोत्क्रमण होताना दिव्य पुरुषाचं दर्शन देणं, कृष्णा काठावर कन्यकांबा, यजमान नगरेश्वर स्वामी, विरूपाक्ष, व्यंकटेश्वर, गणपती, शिवपार्वती अवतरणे, बापनाचार्य, राजमांबा, अप्पलराज, सुमती, नरसिंह वर्मा, अम्मा जम्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठी, व्यंकट सुभमांबा यांनी विमानाने येणे, 18 पैलगडांमधून कुरोपूरला आकाशमार्गाने येणे, श्रीपाद श्रीवल्लभ गुरुद्वादशीला गुप्त झाल्यावर 3 वर्षात शंकर भट्टाने लिहून ठेवलेल्या दिव्य नोंदी हिमालयातील साधूंनी घेऊन जाणे, हिमालयातील शतोपंथ येथून एक अवधूत पिठापुरात श्रीपाद दर्शनास येणे, अशा कितीतरी घटना या 4थ्या डायमेन्शन मधील आहेत. या 3 वर्षांच्या वास्तव्यानंतर खुद्द शंकर भट्ट देखील कुरोपूर सोडून शंबल प्रांतात गेले आहेत. उर्वशी कुंडावर महात्मा सांगतात की कलियुगाच्या शेवटी सत्ययुग येताच श्रीदत्त अवतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री पीठिकापुरम मध्ये मौलिक म्हणजे भौतिक मानवी शरीरात रूपात अवतरतील. हे मौलिक रूप म्हणजे कल्की अवतार. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत म्हणजे शंबल से लेकर शंबल तक आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.